कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये प्रथा परंपरांचे पालन करीत यावर्षी श्रावणातील नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला। नेहमीप्रमाणे भाविकांच्या गर्दीने माऊली मंदिर परिसर गजबजून गेला होता। नागपंचमी दिनी श्रींच्या दर्शनास महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती। नागपंचमी निमित्त आळंदीतील मानकरी कुटुंबातील महिलांनी परंपरागत पद्धतीने उत्साहात नागदेवतेची पूजा करून नागपंचमी सण साजरा केला। या प्रसंगी नागदेवताची आळंदी नगर परिषद चौकात पूजा करण्यात आली। त्यानंतर सनई वाद्यवादन श्री राम मंदिर, श्री विष्णू मंदिर या ठिकाणी जात श्री नागदेवता श्रींचे आगमन माऊली मंदिरात झाले। प्रथा परंपरांचे पालन करीत नागदेवतेची पूजा पुष्पा चिताळकर पाटील, अंजना कुऱ्हाडे पाटील, रेखा कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेविका ज्योती चिताळकर पाटील, सृष्टी गुंडेरे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील, परिणिती कुऱ्हाडे पाटील यांच्या हस्ते झाले। नागपंचमी आळंदी पंचक्रोशीतील देखील महिला भाविकांनी परंपरेने उत्साहात साजरी केली। आळंदी पंचक्रोशीत नाग नरसोबा विधिवत पूजा परंपरेने झाली। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नागदेवतेची सनई चौघड्यात मिरवणूक काढण्यात आली। आळंदी नगर परिषद चौक येथील नागदेवतेची पूजा करण्यात आली। यावेळी नागदेवताची पूजा, पुरणपोळी, महानैवेद्य वाढवण्यात आला। या प्रसंगी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती। मंदिरात फुगड्यांचा खेळ रंगला। नागदेवतेची पूजा करण्यास भाविकांनी गर्दी केली। व्यवस्थापक माऊली वीर तुकाराम माने, सुरक्षा रक्षक, सेवक, पुजारी यांनी भाविकांना कमी वेळेत दर्शन देण्याची सुलभ व्यवस्था केली। प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।